सर्व माता भगिनी व महिला वर्गाला नमस्कार. दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी, ज्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो, तेथपासून तर कार्तिक शुक्ल एकादशी या 4 महिन्यांना आपण चातुर्मास्य काल असं म्हणतो. आणि ह्या चातुर्मासामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्य करत असतो. आणि या ठिकाणी आपण महिला वर्ग दररोज या चातुर्मासामध्ये अग्निपूजन आणि श्री अन्नपूर्णा देवीचं स्तोत्र वाचन करणार आहात. अतिशय चांगला उपक्रम आहे. आणि या उपक्रमाद्वारे अग्नीचं महत्त्व आणि अन्नपूर्णा देवी जी अन्नाची देवता आहे, त्या अग्नीवरच आपण त्या अन्नाची निर्मिती करतो. त्याचं आपल्याला स्तोत्र वाचन केल्याने धनधान्य समृद्धी आणि अग्नीची कृपा आपल्यावर राहते. तर अशा या चांगल्या संकल्पाला मी मनापासून आपले अभिनंदन करतो. चांगला उपक्रम आपण निवडलेला आहे, तो अवश्य करावा. आणि त्यासाठी आपल्याला प्रथमतः संकल्प करायचा आहे. आणि म्हणून त्या संकल्पासाठी आपण देवासमोर बसायचं आहे. एका पात्रामध्ये पाणी आणि आचमनी घ्यायची आहे. एक देवतामन घ्यायचं आहे. आणि आता आपण देवासमोर बसायचं आहे. कपाळी कुंकू लावायचं आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. स्वस्तिस्तुया विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिदाः विनायकं प्रिया नित्यं तांची स्वस्तिं ब्रवन्तु नः. आता डोळ्याला पाणी लावायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्ष सबाह्याभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. देवाला नमस्कार करा. सर्वेभ्यो देवीभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. हातात थोडे तांदूळ घ्यायचे, अक्षता घ्यायच्या आहेत उजव्या हातात. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयात एषामिंदिवरश्यामुर्दयस्तो जनार्दनाः. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीर्विजयो भूतिर्दुर्वाणीतिर्मतिर्मम. त्या अक्षता देवाऱ्यात असणाऱ्या बाळकृष्णाला व्हायच्या आहेत. विष्णुदेवतायै नमः. ध्यानवानार्थे अक्षतान् समर्पयामि. हातात पाणी घ्या, त्याच्यात थोडे तांदूळाचे दाणे टाका आणि मी म्हणतो त्याप्रमाणे आपण संकल्प म्हणायचा आहे. तिथर विष्णुस्तथावारो नक्षत्रंच विष्णु योगस्य कर्णं विष्णुमद्य पूर्वच्चरित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता म्हणायचं आहे मम आत्मनाः पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल मनोकामना सिद्ध्यर्थं पुत्रपौत्रादि संतति सुख प्राप्त्यर्थं व्यवसाये व्यापारक्षेत्रे शुभलाभ प्राप्त्यर्थं प्राप्त्यलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थं मनैच्छित कामना सिद्ध्यर्थं सकल नवग्रह अनुकूलता
सिद्ध्यर्थम त्रिविध ताप उपशमनार्थम चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम श्री कुलदेवता आशीर्वाद प्राप्त्यर्थम प्रतिवार्षिक विहितम आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत चातुर्मास व्रत अंगत्वेन प्रतिदिन अग्नि देवता पूजन सहित प्रतिदिन अन्नपूर्णा देवी स्तोत्र पठन महं कर्म करिष्ये. पाणी तामनात सोडून द्या आणि मनातल्या मनात प्रार्थना करायची अग्नीची की अग्निदेवता आम्ही ह्या चातुर्मास्यामध्ये रोज आपलं पूजन करणार आहोत. तसेच अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची की आम्ही या चातुर्मासामध्ये आपलं जे स्तोत्र आहे अन्नपूर्णा स्तोत्र हे आम्ही रोज पठन करणार आहोत. असा आम्ही चातुर्मास्यामधला हा व्रताचा नियम करीत आहोत. आपला कृपा आशीर्वाद आमच्यावर असावा ही प्रार्थना. यानंतर गॅस पेटवायचा आहे, प्रज्वलित करायचं आहे, त्याची अग्नीची पूजा करायची आहे. अग्निदेवतायै नमः सर्वोपचारार्थे हळद कुंकू अक्षत फूल व्हायचे. गंध अक्षद पुष्पम समर्पयामी. अग्नीची प्रार्थना करायची आहे. अग्निम प्रज्वलितं वंदे जातवेदो हुताशन हिरण्य वर्ण ममलम समृद्धिम विश्वतो मुखम. अग्नीला नमस्कार करा. त्यानंतर अन्नपूर्णा देवीचं स्तोत्र असणारी जी काही छोटी पोथी असेल ती समोर ठेवा. सरस्वती म्हणून त्या स्तोत्राच्या पुस्तकाचं पोथीचं पूजन करायचं आहे. हळद कुंकू अक्षत फुलवा. सरस्वती देवतायै नमः सर्वोपचारार्थे गंध अक्षद पुष्पाणी समर्पयामी. अन्नपूर्णेचं स्मरण करायचं आहे. प्रार्थना करा. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. श्री अन्नपूर्णा माते की जय. आणि मग आपण स्तोत्र वाचायला सुरुवात करायची आहे. धन्यवाद.